नमस्कार वंदनीय, मी संतोष काला पहाड साहित्य संतोष या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। गोष्ट छोटी गगना एवढी या सिरीजमध्ये आपण भेटतोय पुढच्या कथेमध्ये, पुढच्या गोष्टीमध्ये। गोष्ट आहे आई वडिलांच्या आशीर्वादाची। खरंच आई वडिलांचे आशीर्वाद आपल्याला शेवटपर्यंत कामाला येतात का? तर उत्तर आहे हो आणि निश्चितच हो। त्या संदर्भातली ही छोटीशी आणि गोड कथा। गुजरातच्या खंबाळेत आखातामध्ये एक छोटं कुटुंब होतं, मुलगा, आई वडील आणि मुलगा। वडिलांनी आयुष्यभर, आईने आयुष्यभर प्रामाणिकपणे कष्ट केलेले, कधी कोणाला फसवलं नाही, सतत सत्यानेच ते दोघं वागले, पण सतत त्यामुळे गरिबी त्यांच्याकडे असायची। एक क्षण असा आला की आता वडिलांना वाटलं की मी हे जग सोडून जाण्याच्या तयारीत आहे, आणि त्यामुळे त्यांनी मुलाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, बाळा, आत्तापर्यंत मी कुठल्याही प्रकारचं असत्य वागलेलो नाही, त्यामुळे मी तुला आशीर्वाद देतो की तू ज्याही व्यवसायामध्ये हात घालशील त्याही व्यवसायामध्ये तुला यशच येईल, हा माझा तुला आशीर्वाद आहे। वडील गेले। काही दिवसानंतर आईसुद्धा जाण्याच्या तयारीत होती। आईनेही त्याला आशीर्वाद दिला की बाळा, मातीला जरी हात लावलास तरी त्याचं सोनं होईल, असा आशीर्वाद मी तुला देते। कुठल्याही व्यवसायामध्ये पडशील तरी प्रामाणिकपणे काम केलंस तर निश्चितच यश तुझ्या पाठीमागेच येईल, हे मात्र तू लक्षात असू दे। आईही गेली। आता याने एका छोट्या दुकानापासून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली। एक छोटी हातगाडीसारखं दुकान सुरू केलं। चांगला व्यवसाय भरभराटीला आला। त्याने छोटं दुकान घेतलं, त्याच्यातनं तो मोठा व्यापारी झाला आणि शहरातल्या श्रीमंत लोकांमध्ये त्याची गणना होऊ लागली। पण ह्याचं मात्र एकच तत्व होतं की जे काही आहे ते माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे आहे, हे तत्व मात्र तो विसरलेला नव्हता। तो जेही कोणी त्याला काही विचारायचं, या व्यवसायाबद्दल विचारायचं, तेव्हा तो सांगायचा की जे काही आहे ते माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे आहे। बरेच लोक त्याला उपहासाने म्हणायचे की मग जर तुझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामध्ये एवढी ताकद होती तर मग ते का गरिबीमध्ये गेले? त्यावेळेला तो म्हणायचा की मी आईवडिलांच्या ताकदीबद्दल म्हणतच नाही आहे, मी त्यांच्या आशीर्वादाबद्दल बोलतोय। आणि लोक हसून त्याला आईवडिलांचा आशीर्वाद असं म्हणायचे आणि पुढे निघून जायचे। व्यापार वाढत गेला। त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा व्यापाराला त्याची सुरुवात झाली। त्यातूनही त्याला पैसे मिळत गेले। तो खूप श्रीमंत होत गेला। पण ह्याला आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाची चुणूक बघायची होती, आणि म्हणून त्याने एका मित्राला विचारलं की ज्याच्यामध्ये माझा तोटा होईल असा एखादा व्यवसाय मला सांग। तो मित्र म्हणाला, एक काम कर, भारतातून लवंगा खरेदी करायच्या आणि आफ्रिकेच्या झांझिबार नावाच्या बेटामध्ये त्या विकायच्या। त्या बेटामध्येच लवंग पिकवली जाते, त्यामुळे तुला तिथे तोटा 100% होणार, कारण तिकडे कोणी लवंगाच विकत घेणार नाही। ह्याने विचार केला की चला, आईवडिलांच्या आशीर्वादाची परीक्षा आपण आता बघूया। त्याने भारतातनं खूप साऱ्या लवंगा खरेदी केल्या आणि झांझिबारला तो त्या लवंगा घेऊन गेला। लवंगा घेऊन गेल्यानंतर ज्या वेळेला समुद्राच्या किनाऱ्यावरती उतरला तेव्हा एक व्यक्ती अनेक सैनिकांच्या गराड्यामध्ये चाललेली होती। त्याने आजूबाजूच्या लोकांना विचारलं की हे कोण आहेत? ते म्हणाले, हे झांझिबारचे राजा आहेत, झांझिबारचे महाराज आहेत। ह्याने जाऊन नमस्कार केला, प्रणाम केला आणि सांगितलं की मी भारतातून आलोय, व्यापारी आहे, आपल्या राज्यामध्ये माझे व्यापार करण्याची इच्छा आहे। अर्थात प्रत्येक राज्यकर्ता हा व्यापाऱ्याला महत्त्व किंवा त्याला मान देतच असतो। ह्याने सांगितलं की हरकत नाही, आपण करू शकता व्यापार। पण ह्याने माफी मागून विचारलं की महाराज, मला फक्त एक शंका आहे की आपल्यासोबत जे सैनिक आहेत त्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक चाळणी दिसते हत्याराऐवजी, ही काय भानगड आहे? एवढं जर मला सांगितलं तर बरं होईल, बस उत्सुकतेपोटी विचारतोय, बाकी त्याच्यामागे माझा काही उद्देश नाही। तेव्हा तो राजा म्हणाला की मी सकाळी समुद्रावर फिरायला आलो तेव्हा माझ्या हातातली एक अंगठी इथे कुठेतरी किनाऱ्यावरती पडली आहे, आणि म्हणून मग माझे सैनिक हा समुद्राच्या किनाऱ्यावरची वाळू चाळून त्याच्यात मिळते का असं बघतायत आणि आमची शोधाशोध चालू आहे। तेव्हा या व्यक्तीने विचारलं की महाराज, ही अंगठी एवढी महत्त्वाची होती का? त्यावेळेला राजा म्हणाला की नाही, हिच्यापेक्षाही खूप मौल्यवान अंगठ्या माझ्याकडे आहेत, मग तुम्ही ही का शोधताय? तेव्हा तो राजा म्हणाला की हे एका संताने मला दिलेली आहे, आणि माझं असं मत आहे की त्या संतांच्या आशीर्वादामुळेच माझं राज्य आज भरभराटीला आलेलं आहे। मग पुढे गप्पा सुरू झाल्या आणि तो म्हणाला की अगदी तसंच झालंय की मी सुद्धा माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाची परीक्षा बघण्यासाठी तुमच्या राज्यामध्ये आलोय, कारण मला आईवडिलांनी आशीर्वाद दिला होता की जिथे कुठे जाशील तिथे तुझ्या मागे यश येईल, आणि तेच बघण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे।
असं म्हणून तो खाली वाकला आणि त्याने समुद्राची मुठभर वाळू हातात घेतली आणि ती पुन्हा खाली सोडायला लागला. तर बरोबर ती अंगठी त्याच्या हातामध्ये आली आणि त्याने ती राजाच्या हातामध्ये दिली. राजा खूप खुश झाला, त्याला आलिंगन दिलं आणि म्हणाला की तुम्हाला जे वाटेल ते मागा. तेव्हा ही व्यक्ती म्हणाली, हा व्यापारी म्हणाला की महाराज तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे, तुमचं राज्य सुख समृद्ध होऊ दे, ह्याच्यापेक्षा मला दुसरं काहीच नको. आता मात्र राजाचा ह्याच्यावरती अत्यंत जीव जडला होता. तो म्हणाला, मग तुम्ही काय घेऊन आलात व्यापारासाठी? हा म्हणाला, मी लवंग आणले आहेत. त्यावेळी राजा थोडासा हसला आणि म्हणाला, इथे एवढ्या लवंगाचं उत्पादन होतं की तुमच्या लवंगा कोणी विकत घेणार आहे? इकडे ज्याने कोणी तुम्हाला सल्ला दिला असेल तो तुमचा निश्चितच शत्रू असला पाहिजे. पण हरकत नाही, तुम्ही माझी एका संताने दिलेली अंगठी शोधून दिलीत, त्यामुळे मी तुमच्या सगळ्या लवंगा तुम्ही सांगाल त्या किमतीला विकत घेतो. आणि अगदी तसंच झालं. तो व्यवहार झाला आणि त्या व्यवहारामध्ये सुद्धा झांजिबार बेटावर सुद्धा ह्याला फायदाच झाला, ह्याला पैसेच मिळाले, ह्याला यशच मिळालं. गोष्ट इथपर्यंतच होती. आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत कामाला येत असतात. शेवटच्या क्षणापर्यंत ते आपल्या पाठीशी उभे असतात. बस मला हे याच गोष्टीतनं एवढंच सांगायचं होतं. मित्रांनो, गोष्ट कशी वाटली हे कळवायला विसरू नका. आपण प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी भेटतोय याच पर्वामध्ये. तोपर्यंत नमस्कार.